तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या शेतकरी प्रतीक्षित आहे नेमका हप्ता कधी। बऱ्याचशा युट्यूबरनी किंवा मी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की हे समजा पीएमचा हप्ता मागच मी तुम्हाला 18 ते 20 तारखेच्या दरम्यान सांगितलं होतं, परंतु झालं असं की जे केंद्र सरकार आहे बिहारच्या निवडणुका असल्यामुळे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात ते संवाद साधणार होते। माग 20 तारखेला होती, पण ती 25 तारखेला सभा होती। त्या 25 तारखेला ते घोषणा करणार होते, परंतु झालं असं की त्याच्यामध्ये त्यांना ते कार्यक्रम मध्ये जाहीर करताना आलं किंवा त्या बजेटमध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ते म्हणजे डिक्लेअर करताना आलं की आता मी आज हप्ता टाकतोय समजा। परंतु झालं असं की शेतकरी भ्रमित राहिले, बरेचसे युट्यूबर किंवा मी सुद्धा सांगितलं की उद्या पैसे येईन तुम्हाला, परंतु असं काही झालं नाही। परंतु आता ही नवीन डेट सुद्धा अजून फिक्स नाही, परंतु वरून म्हणजे माहिती अशी येते की 25 ते 30च्या दरम्यान म्हणजे एवढ्या महिन्यामध्ये पीएम किसानचा हप्ता हा येऊ शकतो। जेणेकरून काय होत आहे, बरेचसे शेतकरी पेरणी म्हणा किंवा त्यांना जे आपल्या जे 2000चे पैशाचं ते समजा शेती कामासाठी किंवा इतर वैयक्तिक कामासाठी ते वापरत असतात, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा अशी प्रतीक्षा आहे। तर शेतकरी मित्रांनो, ते एवढे जे महिन्यात हे पैसे येऊन जाईल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी घेऊ नका। परंतु जे शेतकरी फार्मर आयडीचे राहिलेले आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे पहिले येत होते आता येत नाही, तशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करा किंवा फॉर्म भरा, आणि तुमचे जे पैसे मागचे पहिले येत होते लगेच बंद झाले ते सुद्धा तुम्हाला, जेवढे हप्ते राहिले ते सुद्धा तुम्हाला त्याच्यात ऍड होतील। परंतु प्लस ज्या शेतकऱ्यांना म्हणजे पीएम किसानचे जे एक म्हणजे माग निघालं होतं की ज्यांना सोडायचं आहे, तर त्यांनी अप्रुव्हल करा। तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे चुकून पीएम किसानचे जे सोड काय त्याला नाव येत नाही मला, परंतु ते